बोलतात की काही सावल्या कधीच नाही मरत, फक्त ते वाट बघतात खूप वर्षांपर्यंत अंधारामध्ये चुपचाप. आणि जेव्हा ते परत येतात तर एखाद्या मासूमच्या डोळ्यामध्ये लपून येतात, तर कोणाच्या लहान मुलाच्या कापणाऱ्या हातामध्ये. ती एक आई होती जी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी निघाली, एक काकी होती जी मदतीचा विश्वास घेऊन आली, आणि एक नाव होतं जे या गावाच्या भिंतींमध्ये अजूनही येतं, मोलोख. ही गोष्ट अशाच एका रात्रीची आहे जेव्हा ममता आणि सावली एकमेकांच्या समोर आली, पण खरंपणात ते नव्हती निघालं जे आपल्याला दिसत होती. सुमती एक साधारण आई होती. ती घराच्या खोलीमध्ये बसून पीठ मळत होती. तिची मुलगी छवी बिछाण्यावरती बसून एक जुन्या कागदावरती ड्रॉइंग बनवत होती. काम संपल्यानंतर सुमती हसूनच छवीकडे बघते. छवी बाळा, सकाळपासून तू काहीच नाही खाल्लं आहेस. हे बघ, मी तुझ्यासाठी गोड चपाती बनवते. छवी आपल्या ड्रॉइंगमध्ये गुंग होती. तेवढ्यातच सुमती परत तिला बोलते, छवी, तू माझं बोलणं ऐकतेस ना? काय बनवतेस तू? छवी तिच्या बोलण्यावरती लक्ष नाही देत. हे बघून सुमती थोडी चिंतेत होते. ती समोर जाते, छवीची ड्रॉइंग बघते आणि खूप जास्त चिंतेत येते. छवीने एक खूप जास्त मोठ्या दानवची ड्रॉइंग बनवली होती, ज्याचे मोठे सिंग आहेत आणि ती आपल्या हातामध्ये एक बाहुली पकडून आहे. हे काय आहे छवी? तू हे कुठे बघितलंस? छवीच्या चेहऱ्यावरती कोणताच भाव नव्हता. ती कापणाऱ्या हाताने दरवाजाकडे इशारा करते. ते बाहेर उभे आहे आई. ते सकाळपासून आपली वाट बघतायत. तू जाऊन बघ ना. सुमती घाबरून जाते. ती लगेचच दरवाजाकडे जाते, पण तिथे तिला कोणीच नाही दिसत. दरवाजावरती फक्त एक वेगळेसं निशाण बनलं होतं, जो बैलाच्या चेहऱ्यासारखा होता. हे बघून सुमतीचं हृदय थांबतं. थोड्या वेळानंतर एक वयस्कर बाई विहिरीमधनं पाणी भरत होती. तिचा चेहरा थोडासा पिवळा होता. ती पाणी काढून भांड्यांमध्ये वतत होती. तेवढ्यातच सुमती घाबरतच धावत तिच्याजवळ येते. सुमती, तू एवढी घाबरलेली का आहेस आणि तुझा श्वास का फुलला आहे? काकी, माझ्या घराच्या दरवाजावरती कोणीतरी लाल रंगाने एक त्रिकोण आणि सिंगांचा निशाण बनवला आहे. आणि छवी आणि खूप वेगळंसं बोलते. ती कोणत्या तरी सिंगवाल्या सायाचाच फोटो पण बनवते. काकी हैराणीने थांबते आणि रस्सीही त्यांच्या हातातनं सुटून जाते. काय बोललीस तू? उलटा त्रिकोण आणि सिंग? नाही, असं नाही होऊ शकत. तो परत येतोय. कोण परत येतंय काकी? मला साफ बोल. मला खूप भीती वाटते. मोलोख, तो या गावाचा खूप जुना शैतान आहे. 30 वर्ष आधी त्याने या गावातल्या मुलांना मारलं होतं. तेव्हा गावातल्या लोकांनी त्याला पळवून लावलं होतं, पण आता तो विसरत नाही. तो आपला शिकार घेण्यासाठी परत आला आहे. हे सर्व अंधविश्वास आहे काकी. आजच्या जगामध्ये कोणी शैतान मुलांना नाही मागत. कोणी नक्कीच मस्ती करत असेल. ही मस्ती नाही आहे सुमती. मोलोख आला आहे. तो तुझ्या घराच्या दरवाजापर्यंत पोचला आहे. तुझ्या मुलीला वाचवू शकतेस तर वाचव, नाहीतर तो तिला खेचत घेऊन जाईल. सुमतीचे डोळे भीतीमुळे मोठे होतात. रात्रीला सुमती बिछाणावरती झोपली होती आणि छवीला आपल्या जवळ ठेवून झोपवत होती. ती एका भीतीसोबत छवीच्या डोक्यावरती हात फिरवत होती. तेवढ्यातच अचानक एक आवाज येऊन खिडकीचा दरवाजा उघडतो. टेबलवरती ठेवलेला लालटेनही पडतो आणि पूर्ण आता खोलीमध्ये अंधार झाला होता. सुमती लगेचच उठते आणि खिडकी बंद करायला जाते. बाहेर खूप जास्त वीज कडकडत होती. ती खिडकी बंद करून जसंच मागे वळते आणि त्या विजेच्या चमकमध्ये तिला छवी आपल्या समोर उभी दिसते. तिचे डोळे पूर्णपणे सफेद झाले होते. ती माझी आहे.
तिला मला सोपून दे. तुझी कोणतीही भिंत मला नाही अडवू शकत. सुमती जोरात ओरडते आणि धावून कर छबीला पकडते. जसंच ते तिला आपल्या जवळ खेचते, छबी तिच्या खुशीमध्ये पडते. तिचे डोळे आता पूर्णपणे सामान्य झाले होते आणि ती रडायला चालू करते. आई, मला खूप भीती वाटते आणि तो अंधारामध्ये बोलवतोय मला. तो बोलतोय की मी त्यांची मुलगी आहे. सुमती आपल्या मुलीला मिठीमध्ये घेऊन चुपचाप रडत राहते. ती भीतीने सततच खिडकीकडे बघत होती. दुसऱ्या सकाळी जशी सुमती घराच्या बाहेर येते, तिला आपल्या दरवाजाच्या बाहेरपर्यंत काळे राखेची एक लाईन दिसते. हे बघून तिला थोडं शक होतं आणि ती त्या लाईनकडे जाते. त्या लाईनकडे जाताना सुमती जंगलामध्ये एक सुकलेल्या मोठ्या झाडाजवळ जाऊन पोचते, जिथे गेल्यानंतर ती लाईन तिथे संपून जाते. तिथे झाडाशी लटकलेली एक गवताने बनलेली बाहुली होती. सुमती तिला हातामध्ये घेऊन लक्ष देऊन बघते. त्या बाहुलीचे केस पूर्णपणे छबीसारखे होते. हे बघून सुमती खूप घाबरते आणि जंगलामधून लगेचच धावते. सुमती धावतच काकीकडे जाते. ती त्या बाहुलीला काकीच्या समोर फेकते आणि रडते. हे काय आहे काकी? ह्याला माझे मुलीचे केस कसे लागले आहेत? मला सांगा, हे सगळं कोण करतंय? काकी त्या बाहुलीला बघते आणि तिचे हातही कापतात. हे भूलोकचा बुलावा आहे सुमती. जेव्हाही तो एका मुलाला निवडतो, तो त्याच्या आत्म्याला अशा प्रकारच्या बाहुलीमध्ये बांधतो. आता छबीचं शरीर इथे आहे, पण त्याचं मन आता भूलोकच्या जवळ आहे. नाही, मी हे सर्व नाही मान्य करत. मी माझ्या मुलीला घेऊन आजच हे गाव सोडून इथून निघून जाणार. कोणताही शैतान माझ्या मुलीला हात नाही लावू शकत. तू जिथे जिथे जाशील तो तुझ्या मागे येईल. 23 वर्ष आधी त्याने माझ्या मुलालाही असंच निवडलं होतं. मीही धावायचा प्रयत्न केला होता, पण मी गावाची सीमा पार नाही करू शकली. माझा मुलगा तो त्याला घेऊन गेला. मग मी काय करू काकी? मी माझा जीव देईन, पण मी माझ्या मुलीला काही नाही होऊ देणार. काही तर उपाय असेल. एकच उपाय आहे. आज रात्री मोलोक परत येणार. तुला तुझ्या मुलीला लपवावे लागेल. अशा जागी लपव जिथे कोणती सावली नाही पोचू शकेल, आणि मी याच्यामध्ये तुझी मदत करेन. सुमतीला उमेदीची एक किरण दिसते. रात्रीच्या वेळेला सुमती घराच्या दरवाजाच्या एक मोठीशी लाकडाची अलमारी खसकून लावते, ज्याने दरवाजा पूर्णपणे बंद होतो. ती घराच्या सर्व खिडक्याही बंद करते आणि खोलीतल्या सगळे पडदेही खाली करते. छवी खोलीच्या मधोमध बसली होती. छवी, बघ आईकडे. आज रात्री तुला काही जरी ऐकू आलं, तुला फक्त तुझे डोळे बंद करायचे आहेत. तू कुठेच नाही जाणार, ठीक आहे? छवी काहीच उत्तर देत नाही. सुमती तिला काही बोलणारच होते, तर तेवढं अचानक पूर्ण घराची लाईट निघून जाते. सुमती घाबरूनच छवीला आपल्या कुशीत घेते. तेवढ्यातच तिला कोणाचा तरी भारी पायांचा आवाज येतो. दरवाजाच्या समोर ठेवलेली भारी अलमारी जोरजोरात हलायला चालू होते. सुमती छवीला अजूनच जोरात पकडते. अचानक ती अलमारी दरवाजापासून बाहेर जाऊन पडते आणि दरवाजाही उघडतो. हळूहळू कोणाच्या तरी चालण्याचा आत आवाज येतो. ती अजून कोणी नसून तर ती काकी होती, पण आता तिचा रूप पूर्णपणे बदलून गेला होता. तिचे डोळे आता पूर्णपणे काळे झाले होते. काकी, तुमचे डोळे तुम्ही अशी का दिसताय? तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही माझी मदत करणार. काकी तर कधीच हार मानून चुकली आहे सुमती. ती तर फक्त माझी डाकी आहे.
मी तुला सांगितलं होतं ना, ती माझी आहे. काकी कोणत्या तरी एक वेगळ्या शक्तीच्या असरमध्ये सुमतीला लांब धक्का मारते. सुमती फरशीवरती जाऊन पडते आणि बेहोश होते. छबी घाबरून मागे हटत नाही, तर ती स्वतः हिम्मत करून समोर जाते. वेळ पूर्ण झाली. आता बलिदानची रात्र ही जवळ आली आहे. दोघेही जण अंधारामध्ये तिथून निघून जातात. काही वेळानंतर काकी जुन्या भाषेमध्ये मंत्र वाचत होती. तिच्या समोर छावी त्याच निशाणावरती झोपलेली होती, जी सुमतीच्या घराच्या बाहेर बनला होता. जसं जसं मंत्र जोरात चालू होते, छबीच्या वरती एक चमकदार धुवा आपल्याला दिसतो. हळूहळू तो धुवा तिला जमिनीपासनं वरत उचलतो. काही क्षणातच तो धुवा एक भीतीदायक आकृतीमध्ये बदलून जातो. त्याचे खूप लांब सिंग होते. शरीर पूर्णपणे मनुष्यासारखं होता, पण डोळे लाल होते. तर तेवढ्यातच सुमती तिथे येते. माझ्या मुलीला सोड. सुमती पूर्ण ताकद लावून काकीकडे धावते आणि तिला जोरात धक्का लावते. काकी खाली पडते. तर त्याच वेळेला तो चमकणारा धुवा हवेमध्ये गायब होऊन जातो. छवी खाली पडते. तर तेवढ्यातच सुमती धावून कर तिला पकडते. छवी उठ, तुझी आई आली आहे. मी तुला इथून घेऊन जाणार. उठ बाळा. अचानक छवी आपले डोळे उघडते. आता ती आधीसारखी मनुष्य दिसत नव्हती. तिचे डोळे आता पूर्णपणे लाल झाले होते. ती सुमतीकडे बघते आणि खूप भीतीदायक हास्य देते. तुला नाही समजलं आई? मुलोकला माझं बलिदान नव्हतं पाहिजे. तो तर त्याची मला नवीन पुजारी बनवायला आला आहे. सुमती तिला बघून पूर्णपणे हैराण होऊन जाते. काय काय बोलतेस तू छवी? मुलोकला एक शुद्ध आणि खऱ्या आईचा बलिदान हवाय, जो आपल्या मर्जी आणि त्याच्या वशच्या बिना इथे आली असेल. त्याने माझा इस्तेमाल केला आहे. फक्त तुला इथे बोलवण्यासाठी केला होता. आता मी जाते आहे आई. तो सुमितीच्या मागच्या साईडला इशारा करते आणि तिच्याच हातामध्ये आपला जीव तोडते. सुमती जसंच मागे बघते तर तिच्या मागे मोलोक उभा होता. त्याला बघून सुमतीचे डोळे एकदम मोठे होतात. भीतीने एकदम मोठे होतात. मोलोक आपली चमकणारी काडी सुमतीकडे उचलतो. नाही.